हाय एव्हरीवन, आज आपण डेव्हलपमेंट ऑफ बर्थ बघू आणि काही सिंड्रोम बघू. म्हणजे काही क्रोमोझोम्स कमी झाल्यामुळे कुठले सिंड्रोम होतात, त्यानंतर जी सरोगसी आहे ते बघू, नंतर सिमेन बँक आहे ते बघू. सो फर्स्ट, डू यू नो मध्ये द क्रोमोझोम नंबर इन जर्म सेल प्रोड्युसिंग द गमेट्स आर डिप्लॉइड. आपण आधीच बघितलं होतं की जर्म सेलमध्ये मीन्स मिओसिसमध्ये डिप्लॉइड सेल तयार होतात. ओके, दॅट इज 2n. It includes 22 pairs of autosomes. 22 pairs autosomes असतात and 1 pair of sex chromosome आणि एक पेअर जी राहते ती सेक्स क्रोमोझोमची राहते. दॅट इज 44 प्लस XX. आता 44 प्लस XX जर असेल आणि XX जर असेल तर ती काय राहणार, फिमेल राहणार, आणि XY जे असेल तर तो काय राहणार, मेल राहणार. हे मी मागेच सांगितलं होतं. ओके, XX जी राहणार ती फिमेल आणि XY जे राहते ते मेल राहणार. ओके, गमेट्स कंटेन ओनली हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम, दॅट इज 22X प्लस 22Y. 2 types of sperms are produced as 22 plus X and 22 plus Y, whereas oocytes are produced only one type as a 22 plus X. इथे दाखवलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये. हे स्पर्म्स याच्यात ते मेल आणि फिमेलचे तुम्हाला फोटो दाखवले आहे. मेल जे आहे ते स्पर्म्स दाखवलेले आहे आणि फिमेलचे oocytes दाखवलेले आहे. सो इथे 22 प्लस X दाखवलेलं आहे आणि 22 प्लस Y. मग स्पर्म काय करणार, एक तर 22 प्लस X देणार, नाही तर 22 प्लस Y देणार. ओके, आणि ही oocytes म्हणजे ही फिमेल काय करणार, हिच्याकडे तर 22 प्लस X म्हणजे एकच Xच राहतो. ओके, सो आता यांनी काय केलं की गर्ल, आता 44 प्लस XX जर क्रोमोझोम आले, 44 प्लस XX जर असेल तर ते गर्ल, असे गर्लमध्ये ते क्रोमोझोम राहणार. आणि बॉयमध्ये 44 प्लस XY म्हणजे हा X आणि इकडचा Y जर आला तर तो काय होणार, बॉय तयार होणार. म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग्स. देन आहे बोथ स्पर्म्स अँड oocytes आर प्रोड्यूस बाय मिओसिस. आणि स्पर्म्स आणि oocytes असतात ते मिओसिसनी माहीत आहे आपल्याला, मिओसिसमध्ये सांगितलं आहे. इन केस ऑफ स्पर्म, प्रोसेस ऑफ meiotic division is completed before the sperm leave male reproductive tract. However, in case of oocytes, process of meiotic division complete after ovulation during fertilization in oviduct. डेव्हलपमेंट ऑफ बर्थ. आता डेव्हलपमेंट ऑफ बर्थ बघू. द झायगोट फॉर्म आफ्टर द फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट. झायगोट कधी तयार होते, जेव्हा फर्टिलायझेशन होते. ओके, ओव्हिडक्टमध्ये अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन आणि अँड एम्ब्रिओ इज फॉर्म. आणि मायटोटिक डिव्हिजन काय होते, ती तयार माहीत आहे ना, मायटोटिक डिव्हिजन होते आणि एम्ब्रिओ काय होते, तयार होते. मीन व्हाईल इट इज पुश टुवर्ड्स द युटेरस. आणि ते काय करते, जो इथे झाला होता आपण फॅलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन झालं होतं. फर्टिलायझेशन कुठे होते, फॅलोपियन ट्यूबमध्येच फर्टिलायझेशन होते. पण काय होते, जेव्हा तो पूर्ण झायगोट तयार होतो, तो झायगोट काय करतो, मायटोटिक प्रोसेस वगैरे होऊन युटेरसमध्ये येतो. आणि युटेरसला हा इथे असा एका त्या प्लासेंटाला अटॅच असतो. प्लासेंटा म्हणतात जी नाळ असते, जी आईला आणि बेबीला काय असते, अटॅच असते. तर प्लासेंटा इथे तो अटॅच असतो. तर प्लासेंटाचं काय काम असते की जी मदर खाते, मीन्स जी वुमेन खाते, जी प्रेग्नेंट वुमेन जी खाते ते तिच्या बाळाला काय मिळते, ते न्यूट्रिशन मिळते. कोणाच्या थ्रू, तर प्लासेंटाच्या थ्रू, ज्याला नाळ म्हणतात. ही जी आहे इथे या ठिकाणी हे अटॅच असते. हा बेबी या ठिकाणी अटॅच असतो प्लासेंटाला आणि तो मदरला अटॅच असतो. ठीक आहे, सो बघू. Meanwhile, it is pushed towards uterus. Once it reaches the uterus, it is implanted and further development occur after implantation. मग काय होते, ते युटेरसमध्ये गेल्यानंतर काय होते, त्यांचं डेव्हलपमेंट होते. अँड ऑर्गन कॉल्ड ॲज प्लासेंटा. मी सांगितलं, अँड ऑर्गन कॉल्ड ॲज प्लासेंटा इज फॉर्म फॉर सप्लाय ऑफ फूड मटेरियल. मग त्याला प्लासेंटा तयार होतो आणि प्लासेंटाचं काय काम असते, इज फॉर्म फॉर सप्लाय फूड मटेरियल. तर फूड मटेरियलला काय करते, सप्लाय करते ड्युरिंग द ग्रोथ इन युटेरस. जेव्हा युटेरसमध्ये फिटसची जी ग्रोथ असते ते होताना प्लासेंटा त्याला न्यूट्रिशन देते. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड. मग जेव्हा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट कंप्लीट झाली, ॲप्रॉक्सिमेटली विदिन 9 months, म्हणजे 9 monthsमध्ये एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट काय होते, कंप्लीट होते. आफ्टर 9 months आफ्टर द फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशनच्या 9 महिन्यानंतर काय होते की बेबी तयार होते. सो इथे बघू की चौथ्या वीकमध्ये काय होणार, हा असं दिसणार.
8व्या वीकमध्ये त्याचं एवढं डेव्हलपमेंट होणार, 12 वीकमध्ये असा तो डेव्हलप होणार, 16 वीकमध्ये तो असा होणार, 20मध्ये असं होणार, 24मध्ये. आणि हे ग्रोथ ऑफ ॲन एम्ब्रिओ म्हणजे प्रत्येक वीकला त्यांनी अशी ग्रोथ दिली आहे की कसं देणार. पहिले तो असं दिसणार, हे जसं हे 4 नंबरचं आहे ते. आता बघू, द मॅन इज युजली रिस्पॉन्सिबल. ऑलवेज रिमेंबर, जनरली आधीच्या काळात किंवा आता पण जसं बिहार आहे, जे मागासलेला जो राज्य आहे, मागासलेलं राज्य जसं बिहार आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश आहे, यूपी आहे किंवा बिहार आहे, या ठिकाणी काय करतात की बाईला जबाबदार ठेवतात की तिला मुलगी झाली म्हणजे तिची गलती आहे. पण हे रॉंग आहे. मुलगी आणि मुलगा होणं हे फुल म्हणजे काय आहे, कोणावर डिपेंड करते, फादरवर डिपेंड करते की तो जर एक्स क्रोमोझोम देत असेल तर, आणि ऑब्वियसली वुमेनकडे एक्सच क्रोमोझोम राहतो मदरकडे, आणि फादर जर एक्स क्रोमोझोम देणार असेल तर तो म्हणजे ती मुलगी तयार होणार, आणि फादर जर वाय क्रोमोझोम दिला असेल तर तो काय होणार, बॉय तयार होणार. म्हणजे कोणावर डिपेंड आहे हे मुलगी आणि मुलगा होणं, टोटली फादरवर डिपेंड आहे. द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल वेदर द कपल विल हॅव अ बॉय और गर्ल अ चाइल्ड. ड्युरिंग झायगोट फॉर्मेशन मॅन कॉन्ट्रीब्युट्स आयदर. मग जेव्हा झायगोट फॉर्मेशन होते मॅन काय करते, कॉन्ट्रीब्युट्स करते. एक तर तो एक्स क्रोमोझोम देणार, नाही तर वाय क्रोमोझोम देणार टू द नेक्स्ट जनरेशन. बट फिमेल्स ट्रान्सफर ओनली एक्स सेक्स क्रोमोझोम. बट फिमेल काय करते, फक्त एक्स सेक्स क्रोमोझोम देते टू द नेक्स्ट जनरेशन. ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन, मग काय होते, जेव्हा फर्टिलायझेशनचा टाईम असते, इफ एक्स क्रोमोझोम कम्स फ्रॉम मेल, एक्स क्रोमोझोम देतो मेल, द चाइल्ड विल बी गर्ल. जर एक्स क्रोमोझोम दिला त्यांनी तर चाइल्ड काय होणार, म्हणजे जी तयार होणार जी चाइल्ड ती गर्ल होणार. इफ वाय क्रोमोझोम्स, जर त्यांनी वाय क्रोमोझोम दिला देन द चाइल्ड विल बी अ बॉय, तर तो काय होणार, बॉय तयार होणार. थिंकिंग ऑफ दिस, इज इट राईट टू कन्सिडर द मदर रिस्पॉन्सिबल फॉर अ गर्ल चाइल्ड? वी ऑल मस्ट टेक अफर्ट्स टू स्टॉप फिमेल फिटसाईड. सो काय होतं आहे की बरेच लोक काय करतात की मुलीचा जर गर्भ असेल तर तो पाडून टाकला जाते. त्याच्यामुळे गव्हर्मेंटने खूप सारे पाऊल उचललेले आहे. गव्हर्मेंटनी एक म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्लोगन्स वगैरे तयार आहे यासाठी. सो तुम्हाला त्यांनी क्वेश्चन विचारलेलं आहे. नंतर बघू मेन्स्ट्रुअल सायकल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. त्याआधी मी हे सांगून देते, रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. मेनी कपल्स कॅनॉट हॅव चिल्ड्रन ड्यू टू व्हेरियस रिझन. बघा, बऱ्याचशा कपल्सला काय असते की काहीशा रिझनमध्ये त्यांना काय होतं की म्हणजे चिल्ड्रन होत नाही, म्हणजे ते मुलं होत नाही. इन केस ऑफ वुमेन इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल, असं जनरली का बरं होते की ज्याची मेन्स्ट्रुअल सायकल काय असते, इरेग्युलर असते, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. डिफिकल्टीज इन oocyte प्रोडक्शन, किंवा oocyte प्रोडक्शनमध्ये काही डिफिकल्टी असू शकते, त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकते. ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट, डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस, किंवा युटेरसमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतात वगैरे. अँड मेनी अदर रिझन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. आणि खूप सारे रिस्पॉन्सिबल आहे. अब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन द सीमेन. अब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन द सीमेन. मग काय होतं की फक्त लेडीजमध्येच प्रॉब्लेम असतो का, नाही तर मेलमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो. मग मेलमध्ये प्रॉब्लेम काय असू शकतो की अब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन द सीमेन, म्हणजे सीमेनमध्ये स्पर्म्स काय असतात, अब्सेन्स असतात. स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्स, किंवा काय असतात की स्पर्म्सची मुवमेंट जे असतात ती स्लो असतात. ॲनॉमलीज इन द स्पर्म्स आर द रिझन इन केस ऑफ मेल्स. बट नाव विथ द हेल्प ऑफ ॲडव्हान्स मेडिकल टेक्निक लाईक IVF. मग ही एक IVF टेक्निक आहे, सरोगसी टेक्निक आहे,
स्पर्म बँक टेक्निक आहे. द चाइल्डलेस कपल कॅन हॅव अ चाइल्ड, म्हणजे चाइल्डलेस कपल्स असतात, म्हणजे ज्यांना चाइल्ड नसतो तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाची म्हणजे टेक्नॉलॉजी आहे, IVF किंवा सरोगसी किंवा स्पर्म बँक. आणि कॅन हॅव अ चाइल्ड. विकी डोनार पिक्चर बघितला असेल, तो विकी डोनार पिक्चरमध्ये तो त्याचे स्पर्म जो असतो तो विकतो. ओके, माहीत असेल तुम्हाला विकी डोनार पिक्चर, यूट्यूबला बघितलाच असेल तुम्ही विकी डोनार पिक्चर. त्या हिरोचं नाव आठवत नाही आम्हाला, पण आहे. सो इन विट्रो फर्टिलायझेशन, इन द टेक्निक fertilization is brought about in the test tube and the embryo form is implanted in uterus of women at a appropriate time. IVF technique is used for having the child in case of those childless couple who have a problem like less sperm count, obstacle in the oviduct etc. मग काय होतं की इन विट्रो फर्टिलायझेशन मीन्स IVF. इन दिस टेक्निक, या टेक्निकमध्ये काय होतं की फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन द टेस्ट ट्यूब. फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूबमध्ये केलं जाते. टेस्ट ट्यूब बेबी माहीत आहे, तर फर्टिलायझेशन काय कशात केलं जाते, टेस्ट ट्यूबमध्ये. अँड द एम्ब्रिओ फॉर्म इज इम्प्लांटेड इन युटेरस ऑफ वुमन. आणि काय केलं जाते की फर्टिलायझेशन जे असते त्यांचं हे योग्य फेवरेबल कंडिशन देऊन, योग्य टेम्परेचर देऊन त्यांना फर्टिलायझेशन केलं जाते टेस्ट ट्यूबमध्ये. अँड द एम्ब्रिओ फॉर्म, आणि एम्ब्रिओ काय केलं जाते, जी मदर राहते तिच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जाते. म्हणजे तो जो बेबी राहतो तिचा जो झायगोट तयार झालेला असतो, जो एम्ब्रिओ तयार झालेला असतो, तो काय करतात बेबीच्या युटेरसमध्ये मदरच्या युटेरसमध्ये ते टाकल्या जाते. ओके, ॲट ॲप्रोप्रिएट टाईम. IVF टेक्निक इज यूज फॉर हॅविंग द चाइल्ड इन केस ऑफ दोज चाइल्डलेस कपल. IVF टेक्निक ही अशी एक टेक्नॉलॉजी आहे जी ज्यांना जे चाइल्डलेस कपल आहे त्यांना ते काम येऊ शकते. हू हॅव प्रॉब्लेम्स लाईक लेग स्पर्म कंट्रोल, म्हणजे हू हॅव म्हणजे ज्यांच्यामध्ये ज्या मेलमध्ये स्पर्म काउंट लेस स्पर्म असतात, म्हणजे खूप कमी प्रमाणात त्यांचे स्पर्म जातात, किंवा ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट एक्सेट्रा, तर अशा याच्यामध्ये काय केलं जाते की ही IVF टेक्निक यूज केला जाते. ओके, सो विकी डोनार पिक्चरमध्ये आहे हे स्पर्म, तो सिमेन जो असतो तो हिरो जो असतो तो डोनेट करतो. त्यानंतर सरोगसी सम वुमेन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इन युटेरस. काही वुमेनला काय असतो की काही वुमेनला प्रॉब्लेम असतो की त्याच्या बेबीला ना एम्ब्रिओमध्ये वाढवू शकत नाही. सच वुमेन कॅन टेक द हेल्प ऑफ मॉडर्न रेमिडियल टेक्निक कॉल्ड ॲज अ सरोगसी. मग अशा वुमनसाठी एक मॉडर्न टेक्निक आहे, त्याला सरोगसी म्हणतात. इन दिस टेक्निक oocyte इज कलेक्टेड फ्रॉम द ओरी. या याच्यामध्ये काय होतात की जे ओरीमधले जे oocytes असतात ते कलेक्टेड करतात वुमेनमधले हॅविंग प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन इन युटेरस. जर तिच्या युटेरसमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर काय करतात, सरोगसी करतात. तर सरोगसी करण्यामध्ये काय करतात की तिचे ओवममधले जे oocytes असतात ते गोळा करतात, कलेक्ट करतात अँड फ्रॉम ओव्हरीमधून, अँड दॅट oocyte इज फर्टिलाइज इन टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ स्पर्म. आणि काय करतात ते जे oocytes असतात इज फर्टिलाइज, ते फर्टिलाइज करतात विथ द हेल्प ऑफ स्पर्मच्या हेल्पनी कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. आणि तिच्या हजबंडकडूनच काय करतात ते स्पर्म घेतात, तिच्या हजबंडकडून स्पर्म घेतात आणि स्पर्म घेऊन काय केलं जाते की तिच्या याच्यातले जे हे असतात oocyte ते पण घेतलं जाते. द एम्ब्रिओ फॉर्म फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सम अदर वुमन. मग एखादी अशी स्त्री बघितल्या जाते जी सरोगसीसाठी तयार आहे. मग सरोगसीसाठी तयार असल्यामुळे जो एम्ब्रिओ फॉर्म होतो टेस्ट ट्यूबमध्ये, म्हणजे हा स्पर्म आणि जो oocyte इज फर्टिलाइज, म्हणजे जो स्पर्म असतो कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड, तिच्या हजबंडमधनं जो कलेक्ट केलेला राहतो. द एम्ब्रिओ फॉर्म फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सम अदर वुमॅन. मग जो एम्ब्रिओ तयार होतो ह्या दोनमध्ये, टेस्ट ट्यूबमध्ये जो एम्ब्रिओ तयार झालेला आहे तो एम्ब्रिओ एखाद्या दुसऱ्या स्त्रीच्या युटेरसमध्ये तो इम्प्लांट केला जातो. मग तो इम्प्लांट केल्यानंतर वुमेन हॅविंग नॉर्मल युटेरस, म्हणजे अशा वुमेनमध्ये तो टाकला जातो जिचं युटेरस काय नॉर्मल आहे. सच अ वुमन हुज युटेरस एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इज कॉल्ड ॲज सरोगेट मदर. मग ती काय असते, सरोगेट मदर, जसं इथे आहे.
या फोटोमध्ये दाखवलेली आहे. ही जी आहे 2 कपल आहे, चाइल्डलेस कपल. मग हिच्या जे आहे युटेरस म्हणजे ही बेबीला जन्म देऊ शकत नाही. सो ही काय करते, एक सरोगेट मदर बघते. मग सरोगेट मदर बघितल्यानंतर तिच्या हजबंडचे स्पर्म आणि तिचे जे oocytes असतात ते oocytes वगैरे एका टेस्ट ट्यूबमध्ये करतात आणि तो जेव्हा एम्ब्रिओ तयार होतो आणि एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर ही जी बाई दाखवत आहे ते हिच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो आणि हिला म्हणतात सरोगेट मदर. देन स्पर्म बँक. आणि हे स्पर्म बँक आणि सिमेन बँक आहे हे सेम याच्यासारखं आहे, विकी डोनरसारखं. हे विकी डोनर पिक्चर मध्ये हे दाखवलेलं आहे की स्पर्म जो असतो तो डोनेट करतो. ओके. देर आर व्हेरियस प्रॉब्लेम इन स्पर्म प्रोडक्शन ॲज मेन्शन. म्हणजे स्पर्म प्रोडक्शनमध्ये आपण वर बघितलं की खूप सारे प्रॉब्लेम जे असतात ते असतात, त्याच्यामुळे स्पर्म बँक हे काढलेलं आहे. इन केस ऑफ मेनी मेन, बरेचशा मेनमध्ये काय होतं, सो ॲज टू हॅव द चिल्ड्रन इन केस ऑफ सच कपल, म्हणजे ज्यांना मुलं होत नाही तर ह्या कपलमध्ये न्यू कन्सेप्ट ऑफ स्पर्म बँक हॅज बीन इंट्रोड्यूस. तर न्यू जी कन्सेप्ट ऑफ स्पर्म बँक ही इंट्रोड्यूस झाली आहे. दिस कन्सेप्ट इज सिमिलर टू ब्लड बँक. हे ॲज लाईक ॲज ब्लड बँकसारखंच आहे. सिमेन इजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मेन इज कलेक्टेड आफ्टर देअर थ्रू फिजिकल अँड मेडिकल चेकअप. त्याचं फिजिकल आणि मेडिकल चेकअप केल्यानंतर त्याचे स्पर्म जे असतात ते कलेक्ट करतात अँड स्टोअर्ड इन द स्पर्म बँक. आणि स्पर्म बँकमध्ये ते काय करतात, स्टोअर्ड करतात. ओके. मग स्टोअर्ड केल्यानंतर हे सेम विकी डोनर सारखं आहे. विकी डोनर पिक्चरमध्ये तो स्पर्म डोनेट करतो. ओके. आणि ते स्पर्म डोनेटला मग ते पैसे देतात असं काहीतरी आहे. ओके. ॲज पर द विश ऑफ नीडफुल कपल oocyte ऑफ वुमन ऑफ द As per the wish of needful woman, oocyte of woman of the concerned couple is fertilized by IVF technique using the semen from sperm bank. Resultant embryo is implanted in the uterus of same woman. Name of the semen donor strictly kept secret as per the law. आता बघा, ॲज पर द विश ऑफ नीडफुल कपल म्हणजे ज्यांना त्या कपलला गरज आहे. oocyte ऑफ वुमन ऑफ द कन्सर्न कपल इज फर्टिलाइज बाय IVF टेक्निक युझिंग द सीमेन फ्रॉम स्पर्म बँक. सो मग आता हे स्पर्म बँक जे असते ह्या स्पर्म बँकमध्ये IVF टेक्निक टाकल्या जाते. IVF टेक्निक म्हणजे तिचे oocytes असतात आणि जो डोनर असतो, जो स्पर्म डोनर असतो, तर जो स्पर्म डोनर असतो तो आणि तिचे oocytes काय करतात, टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलाइज करतात आणि फर्टिलाइज झाल्यानंतर तो झायगोट तयार होतो आणि झायगोट झाल्यानंतर तिच्या युटेरसमध्ये ते टाकून दिल्या जाते. सो ही आहे. सो काय होतं, नेम ऑफ द सिमेंट डोनर. आणि जे सिमेंट डोनर करतो, जो स्पर्म डोनर करतो, इज स्ट्रिक्टली केफ्ट सिक्रेट ॲज पर द लॉ. त्याचं नाव सांगितलं जात नाही, ते कायद्याच्या विरोधात आहे. ओके. म्हणजे कायद्यातच असं म्हटलं की जो स्पर्म डोनर असतो त्याचं नाव लीक करायचं नाही. देन ट्विन्स. आता ट्विन्स म्हणजे काय, 2 एम्ब्रिओ डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युटेरस. आता हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. यामध्ये काय म्हटलं, 2 एम्ब्रिओ डेव्हलप